So we are discussing solutions of board's question bank for 3 and 4 mark questions of chapter number 7, that is wave optics, out of which the first topic is solution of 3 mark questions. Okay, the first question is explain reflection of light at plane surface with the help of neat ray diagram. आता तुम्हाला रिफ्लेक्शन एक्सप्लेन करायचं आहे, मग साहजिकच आहे तुम्हाला रिफ्लेक्शनशी संबंधित जे सगळे लॉज आहेत ते प्रूव्ह करावे लागतील. म्हणून मग पहिले रिफ्लेक्शनचे लॉज लिहा, नंतर डायग्राम काढा, डायग्रामबद्दल माहिती लिहा आणि नंतर प्रूफ करूया आपण. सो लॉज ऑफ रिफ्लेक्शन्स आर ड्युरिंग रिफ्लेक्शन अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, सेकंड लॉ इज द incident ray, reflected ray and normal lies in the same plane. And third law is the incident ray and reflected ray lies opposite to the normal. तिन्ही लॉ लिहून टाकायची सगळ्यात पहिले. नंतर एक्सप्लेन करूया आपण त्या रिफ्लेक्शनला. एक्सप्लेन करण्यासाठी पहिले आपल्याला फिगर काढावी लागेल. फिगर काढली की त्या फिगरचं एक्सप्लेनेशन लिहावं लागतं, म्हणून आपण त्याबद्दल आता लिहितोय. फिगरच्या बद्दल आपण पहिले माहिती लिहितोय, फिगर पण काढूया आणि नंतर मग प्रूव्ह करूया. सो लेट अस कन्सिडर अ प्लेन वेव्हफ्रंट ए बी बाउंडेड बाय रेज आर ए अँड क्यू बी is incident obliquely on the plane reflecting surface mn. mn या रिफ्लेक्टिंग सरफेसवर आपण हा प्लेन वेव्हफ्रंट इन्सिडेंट केला ऑब्लिकली म्हणजे तिरप्या दिशेने. ठीक आहे, हा जो प्लेन वेव्हफ्रंट आहे हा बाउंड आहे पॅरलल रेजच्या साह्याने, आणि हे पॅरलल रेज कोणते आहेत? आर ए आणि क्यू बी. ड्रॉ अ नॉर्मल पी ए ॲट द पॉईंट ए अँड अँगल आर ए पी इज आय इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. नॉर्मल काढायचं आहे तुम्हाला, समोर फिगर मी दाखवतोच आहे, त्या फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईलच. सो लेट अस अज्युम दॅट इन्सिडेंट वेव्हफ्रंट टचेस द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट पॉईंट ए ॲट टाईम टी इज इक्वल टू 0. समजा ए पॉईंटला तो प्लेन वेव्हफ्रंट टच करतोय त्या रिफ्लेक्टिंग सरफेसला 0 टाईमला. ही ती फिगर आहे. या फिगरनुसार हा तो प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस एम एन, हा एम एन प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस, हा तो प्लेन वेव्हफ्रंट आला ए बी की जो बाउंड आहे पी ए क्यू बी या रेजच्या साह्याने, आणि ए बी हा पॉईंट एला टच करतोय. हा नॉर्मल काढला आपण, आणि नॉर्मलशी जो अँगल केला आहे आर ए पी हा अँगल ऑफ इन्सिडन्स तुम्हाला दिसतोय. हा आर ए पी अँगल ऑफ इन्सिडन्स, साहजिक आहे पी ए ई हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे, अजून आपल्याला त्या फिगरबद्दल लिहायचं आहे. द पॉईंट बी टचेस द रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट टाईम टी इज इक्वल टू कॅपिटल टी. हा जो पॉईंट बी आहे म्हणजे ही जी वेव आहे या डायरेक्शन जाणारी, ही बी ते सी एवढं अंतर कापण्यासाठी समजा तिला कॅपिटल टी एवढा वेळ लागतो, तर हाच प्लेन वेव्हफ्रंट या सी पॉईंटला टच करेल कॅपिटल टी या टाईमला, असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे, in this time interval t is equal to 0 to t is equal to capital T, different points of wavefront reaches the reflecting surface and secondary wavelet starts propagating in the form of hemisphere. आता हा पॉईंट ए पासून रिफ्लेक्ट झाला, रे या डायरेक्शन जाईल, त्यानंतर हा जो सेकंड रे याच्या बाजूला असणारा हा इथे पडेल, या डायरेक्शनने जाईल, तिसरा या डायरेक्शन येईल, या डायरेक्शन जाईल अँड सो ऑन. आता जे रिफ्लेक्शन होईल त्या ठिकाणी रिफ्लेक्टिंग सरफेसेस तुम्हाला काढता येईल स्पिरिकल वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, the radius of secondary wavelets is Vt for point A and it gradually decreases towards the point C. It is 0 at point C. आता इथे जो आपण सेमी सर्कल काढला आहे रिफ्लेक्टिंगसाठी, याची रेडियस Vt एवढी आहे, V इंटू कॅपिटल टी, म्हणजे V म्हणजे वेलॉसिटी ऑफ दॅट वेव इन दॅट मिडियम अँड टी इज टाईम इंटरवल. त्यानंतर याच्या बाजूचा जो पॉईंट असेल त्याच्याभोवती पण हेमिस्फिअर तुम्हाला काढावं लागेल, त्याची रेडियस मात्र या व्ही टीपेक्षा थोडी कमी असेल. या पॉईंटची याच्यामध्ये काढलेला स्पिरिकल वेव्हफ्रंट त्याची रेडियस त्याच्यापेक्षा कमी असेल, अँड इट गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम ए टू सी. सीला त्या हेमिस्फिअरची रेडियस 0 असेल. ओके, द टचिंग एनव्हलप टू दिस सेकंडरी वेव्हलेट्स गिव्ज रिफ्लेक्टिंग वेव्हफ्रंट सी. हा आपल्याला मिळाला रिफ्लेक्टिंग वेव्हफ्रंट सीई की जो या डायरेक्शननी समोर प्रोपोगेट होईल. ठीक आहे, फिगर काढून घ्यायची आहे. आता फिगरवरनं काय काय पॉईंट्स लिहितात बघा. अँगल आर ए पी इज इक्वल टू अँगल बी ए सी इज इक्वल टू आय. हा बी ए सी आणि आर ए पी हे दोन्ही आय एवढे आहेत. अँगल पी ए ई
अँगल PAE हा आर आहे. त्याचबरोबर BCA सॉरी ACE नाही, तो AC इज आर. ओके, हा झाला आय, हा झाला आर. आणि मग दोन्ही ट्रायंगलला आपल्याला कॉन्ग्रुएन्सीची टेस्ट अप्लाय करायची आहे आणि मग आपण त्याला सॉल्व करूया. ठीक आहे, डायग्रामचं एक्सप्लेनेशन लिहिलं, नंतर डायग्राम पण काढली आपण. आता आपण प्रूफ देतोय. प्रूफ देत असताना आय आणि आर कोणते अँगल ते दाखवून द्यायचे. नंतर या दोन ट्रायंगलला, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल AECला कॉन्ग्रुएंट आहे प्रूव्ह करायचं. तो ABC आणि AEC या ट्रायंगलमध्ये AC कॉमन आहे. अँगल AEC आणि अँगल ABC 90 डिग्री आहे. लेंथ BC इज इक्वल टू लेंथ AE आहे. सो ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल AEC आर कॉन्ग्रुएंट. मग ते जर कॉन्ग्रुएंट आहे तर करस्पॉन्डिंग अँगल पण सारखे असतील. सो अँगल BAC इज इक्वल टू अँगल ECA म्हणजेच I इज इक्वल टू R. सो दिस प्रूव्ज द फर्स्ट लॉ. पहिला लॉ आपण प्रूव्ह केला, अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्यानंतर फ्रॉम फिगर द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. सो दिस प्रूव्ज द सेकंड लॉ. Also, incident ray and reflected ray lies opposite to the normal. This proves the third law. तिन्ही रिफ्लेक्शनचे लॉ प्रूव्ह झाले म्हणजे रिफ्लेक्शन आपण एक्सप्लेन केलं. सो हेन्स रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेस कॅन बी एक्सप्लेन. सेकंड क्वेश्चन इज डिस्क्राइब यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट विथ नीट डायग्राम शोइंग पॉइंट ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट डिस्क्राईब करायचं आहे आपल्याला विथ नीट डायग्राम आणि शोईंग पॉइंट ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी. ठीक आहे. मग सो कन्सिडर अ पॉइंट सोर्स केप्ट ॲट अ फोकस ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स सो दॅट अ प्लेन वेवफ्रंट गेट फॉर्म. दिस प्लेन वेवफ्रंट इज अलाउड टू फॉल ऑन स्क्रीन AB टू टू सिमिलर नॅरो स्लिट्स S1 आणि S2. बघा, हा सोर्स ऑफ लाईट आहे की जो आपण या कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसवर ठेवला, त्यामुळे पॅरलल रेज तयार झाले. पॅरलल रेज तयार झाले म्हणजे प्लेन वेवफ्रंट तयार झाला की जो प्लेन वेवफ्रंट आपण या स्क्रीनवर टाकतोय थ्रू दिस सोर्सेस S1 आणि S2 और थ्रू दिस होल्स S1 आणि S2. ठीक आहे. लेट S1 and S2 आर इक्विडिस्टन्स फ्रॉम S सो दॅट वेवफ्रंट रिचिंग ॲट S1 and S2 आर इन सेम फेज. S1 आणि S2 हे S पासनं सारख्या अंतरावरचे पॉईंट आहेत. सो वेवफ्रंट रिचिंग ॲट S1 and S2 आर इन सेम फेज. Now the two slits S1 and S2 act as coherent sources emitting spherical wavelets to the right of AB. ठीक आहे. म्हणजे हे S1 आणि S2 आता कोहेरंट सोर्सेस म्हणून काम करतील कारण की यांच्यापर्यंत जे वेवफ्रंट आलेले आहेत किंवा ज्या वेव्ज आलेल्या आहेत त्या सेम फेजमध्ये पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे बाहेर समोर जाणारे वेवफ्रंट्स पण म्हणा किंवा समोर जाणारे वेव म्हटलं तरी चालतात, त्या दोन्ही फेजमध्येच समोर जातील. त्याच्यामधला फेज डिफरन्स बदलणार नाही. फेज डिफरन्स 0 असेल. सो दॅट्स वाय दे ॲक्ट ॲज कोहेरंट सोर्सेस. आणि हे जे वेव याच्यामधनं समोर चालल्या तर त्या मी या सर्कलद्वारे दाखवल्या आहेत. इथे कंटिन्यू सर्कलला आपण क्रिस्ट म्हणूया आणि डॉटेड सर्कलला ट्रफ म्हणूया. सो क्रिस्ट आणि ट्रफ एकानंतर एक त्या ठिकाणी तयार होतात आणि ह्या वेव्ह समोर जातील. या ठिकाणी डॉट जे दिसत आहेत तो ब्राईट पॉईंट दाखवतोय. इथे ब्राईट स्पॉट तयार होईल. हे लाईन जोडले तर इथे ब्राईट स्पॉट तयार झालेलं असेल. इथे एक क्रिस्ट आणि एक ट्रफ ज्या ठिकाणी इंटरफेअर होईल तिथे आउट ऑफ फेज इंटरफिरन्स होईल. त्यामुळे इथे डार्क पॉईंट तयार होईल. त्यामुळे डार्क स्पॉट इथे तयार झालेला असेल अँड सो ऑन. ठीक आहे. फिगर काढायची. फिगरला नाव पण द्यायचे तुम्हाला. द क्रिस्ट अँड ट्रफ ऑफ सेकंडरी वेव्ज सुपर इम्पोज टू फॉर्म ब्राईट पॉईंट अँड डार्क पॉईंट. ब्राईट पॉईंट डॉटनी दाखवला आहे आपण, डार्क पॉईंट एक्सनी दाखवलेला आहे. द ब्राईट पॉईंट अँड डार्क पॉईंट आर अलॉंग lines where these straight lines meet the screen it forms a bright and dark band as shown. त्या स्क्रीनवर आपल्याला ब्राईट आणि डार्क बँड तयार झालेले दिसतील जिथे ते सरळ रेषा आपण ओढल्यानंतर तिथे स्क्रीनवर दाखवलेलंच आहे मी. अशा प्रकारे तो बाय प्रिझम एक्सपेरिमेंट तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 इज गिवन. एक्सप्लेन एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर फ्रॉनऑपर डिफ्रॅक्शन विथ नीट डायग्राम. फक्त एक्सपेरिमेंटल सेटअप तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे फ्रॉनऑपर डिफ्रॅक्शनचा विथ नीट डायग्राम. द एक्सपेरिमेंटल सेटअप इज. आता एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये आपल्याला माहिती आहे
पॉईंट सोर्स, समोर कॉन्व्हेक्स लेन्स ठेवला आपण की ज्याच्यामुळे पॅरलल रेज तयार होतील, म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट तयार होईल. आणि हा प्लेन वेव्हफ्रंट या स्लीटवर आपण इन्सिडेंट केला. स्लीटमधनं जे रेज समोर जातील ते डिफ्रॅक्टेड बीम असेल. तो डिफ्रॅक्टेड बीम आपण समोर एका कॉन्व्हेक्स लेन्सवर इन्सिडेंट केला की ज्या कॉन्व्हेक्स लेन्समुळे तुम्हाला त्या बीमला वेगवेगळ्या डायरेक्शननी स्ट्राईक करता येईल आणि आपल्याला इथे डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळेल. ठीक आहे. ही जी स्क्रीन आहे ही स्क्रीन बरोबर या सेकंड कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकल पॉईंटवर किंवा फोकल प्लेनमध्ये ठेवायची आहे. म्हणजे D=F हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. ही सगळी माहिती आपल्याला लिहायची आहे. सो अ पॉईंट सोर्स S इज केप्ट ॲट द फोकस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स सो दॅट प्लेन पॅरलल रेज इमर्जिंग फ्रॉम द लेन्स strikes the slit. The slit is a narrow slit which allows these parallel rays, means plane wavefront, to incident on a double convex lens kept on other side of the slit. ठीक आहे. या स्लिटमधनं जे पॅरलल रेज येतील ते या दुसऱ्या साईडला ठेवलेला जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे त्याच्या सरफेसवर पडतील. द डबल कॉन्व्हेक्स मीन्स कॉन्व्हर्जिंग लेन्स फोकस द इन्सिडंट बीम ऑन द स्क्रीन. हा डबल कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे असा कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे की जो त्या रेजला कॉन्व्हर्ज करेल या स्क्रीनवर वेगवेगळ्या पॉईंटला. ठीक आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न तयार झाला असेल की तो जर कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे तर हे सगळे पॅरलल रेज एकाच पॉईंटवर कॉन्व्हर्ज होतील. बरोबर आहे तुमच्या मनातला प्रश्न. एकाच पॉईंटवर कॉन्व्हर्ज होतील, पण त्या एजपासनं स्लिटची जी एज आहे त्यापासनं काही जे पॅरलल रेज आहेत ते डेव्हिएट होणार आहेत, त्यांची डायरेक्शन बदलणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या डायरेक्शननी हे पॅरलल रेज जातील आणि काही रेज हे म्हणजे त्यापैकी काही रेज काही ठराविक पॉईंटवर कॉन्व्हर्ज होतील, काही रेज अजून वेगळ्या पॉईंटवर कॉन्व्हर्ज होतील अँड सो ऑन. आणि म्हणून मग आपल्याला स्क्रीनवर डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसेल. सो ऑन द स्क्रीन अ डिफ्रॅक्शन पॅटर्न कन्सिस्ट ऑफ अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड इज ऑब्झर्व्ड. असं सगळं तुम्हाला त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. फोर्थ क्वेश्चन इज अ न्यूमेरिकल वन. काय म्हटलं पहा. द डिस्टन्स बिटवीन टू ब्राईट फ्रिंजेस इन बायप्रिझम एक्सपेरिमेंट युझिंग लाईट ऑफ वेवलेंथ 6000 अँगस्ट्रॉम युनिट इज 0.32 मिलीमीटर. म्हणजे जेव्हा तुम्ही 6000 अँगस्ट्रॉम युनिटचा लाईट वापरताय तेव्हा डिस्टन्स बिटवीन टू ब्राईट फ्रिंजेस म्हणजे सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंजमधलं अंतर म्हणजेच बँडविड्थ 0.32 मिलीमीटर आहे. बाय हाऊ मच विल द डिस्टन्स चेंज इफ लाईट ऑफ वेवलेंथ 4800 अँगस्ट्रॉम युनिट इज यूज. जर आपण आता 4800 अँगस्ट्रॉम युनिटचा लाईट वापरला तर ही बँडविड्थ कितीनी बदलेल. बाय हाऊ मच विल द डिस्टन्स चेंज म्हणजे बँडविड्थमधला चेंज तुम्हाला शोधायचा आहे. म्हणजे पहिली बँडविड्थ आणि नंतरची बँडविड्थ यांच्यामधला फरक काढायचा आहे. आपण फक्त काय करतोय, लाईटची वेवलेंथ बदलवतोय आणि त्यानुसार बँडविड्थमधला चेंज कसा असेल ते बघतोय. मग आता त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला तयार करावा लागेल. द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट बँड इज द बँडविड्थ अँड इट इज फॉर्म्युला आहे बँडविड्थचा कॅपिटल X इज इक्वल लॅम्बडा इंटू कॅपिटल D अपॉन स्मॉल d. म्हणजेच बँडविड्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा वेवलेंथ बिकॉज कॅपिटल D अँड स्मॉल d इज सेम. मग इनिशियल बँडविड्थचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल x1 इज इक्वल लॅम्बडा 1 इंटू कॅपिटल D अपॉन स्मॉल d. फायनल बँडविड्थचा फॉर्म्युला मिळेल x2 इज इक्वल लॅम्बडा 2 इंटू कॅपिटल D अपॉन स्मॉल d. दोघांचा रेशो घेतला आपण तर रेशो मिळतो आपल्याला x1 अपॉन x2 म्हणजे इनिशियल बँडविड्थ अपॉन फायनल बँडविड्थ इज इक्वल टू इनिशियल वेवलेंथ अपॉन फायनल वेवलेंथ. व्हॅल्यूज प्लेस केली आपण आणि x2 ची व्हॅल्यू काढली. सो x2 इज इक्वल टू लॅम्बडा 2 अपॉन लॅम्बडा 1 इंटू x1. लॅम्बडा 2 इज 4800 अँगस्ट्रॉम युनिट, लॅम्बडा 1 इज 6000 अँगस्ट्रॉम युनिट and x1 means initial bandwidth is 0.32. So it is 0.8 into 0.32. So it is 0.256 millimeter. हे मिलीमीटरमध्ये असल्यामुळे आपल्याला मिलीमीटरमध्ये बँडविड्थ मिळाली दुसरी. सेकंड बँडविड्थ आपल्याला चेंज इन बँडविड्थ इज म्हणजे आपल्याला x1 मायनस x2 काढायचं आहे. x1 वॉज 0.32 and x2 obtained is 0.256. So it is 0.064 मिलीमीटर. हे पण मिलीमीटरमध्ये आहे, हे पण मिलीमीटरमध्ये आहे, त्यामुळे सबट्रॅक्शन पण आपल्याला मिलीमीटरमध्येच मिळेल. सो द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स मीन्स बँडविड्थ चेंजेस बाय 0.064 मिलीमीटर when the light is replaced by another light. Question 5 is again a numerical. काय म्हटलंय बघा. A parallel beam of green light of wavelength 546 nanometer passes through a slit of width 0.4 millimeter. ग्रीन कलरचा लाईट आपण त्या स्लिटमधनं पाठवला
आणि त्या स्लिटची विड्थ आपल्याला दिली 0.4 मिलीमीटर. सो लॅम्बडा इज 546 मिलीमीटर नॅनोमीटर. सो इट इज 5.46 इंटू 10⁻⁻7 मीटर म्हणता येतं आपल्याला. आणि स्लिट विड्थ म्हणजे ए इज 0.4 मिलीमीटर मीन्स 0.4 इंटू 10⁻³ मीटर. द इंटेन्सिटी पॅटर्न ऑफ ट्रान्समिटेड लाईट इज सीन ऑन द स्क्रीन. आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसतोय स्क्रीनवर विच इज 40 सेंटीमीटर अवे. ती जी स्क्रीन आहे ती 40 सेंटीमीटर अंतरावर आहे म्हणजेच कॅपिटल डी आहे 0.4 मीटर. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा. टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा मधलं अंतर काढायचं आहे. म्हणजे कोणतं अंतर काढायचं आहे. सेंट्रलला मॅक्झिमा असतो बरोबर, नंतर मिनिमा नंतर पुन्हा मॅक्झिमा, असा तो डिफ्रॅक्शन पॅटर्न असतो आपल्याकडे. आपल्याला विचारलं काय व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा. म्हणजे इकडचा मिनिमा आणि इकडचा मिनिमा ह्या झाल्या दोन फर्स्ट ऑर्डर मिनिमा यांच्यामधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, इकडचा मिनिमाचं अंतर आणि इकडच्या मिनिमाचं अंतर सेंट्रल बँडपासनं हे दोन्ही अंतर आपल्याला ॲड करायचे, ते आपल्याला शोधायचं आहे. मग त्यासाठी आपण nth मिनिमाचा फॉर्म्युला घेतला. द डिस्टन्स ऑफ nth मिनिमा फ्रॉम सेंट्रल बँड इज xn इज इक्वल टू n टाइम्स लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. द डिस्टन्स बिटवीन टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा इज द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट मिनिमा ऑफ दिस साइड अँड अदर साइड ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा. सो x1 प्लस x1 is equal to 1 times lambda into capital D upon small d plus 1 times lambda into capital D upon small d means it is 2 times lambda into capital D upon small d. स्मॉल d च्या ऐवजी a घ्या. स्लिट विड्थ a नी रिप्रेझेंट केलं आपण त्याला. सो a. सो 2 टाइम्स लॅम्बडा इंटू कॅपिटल D अपॉन a. हे झालं त्या दोन फर्स्ट ऑर्डर मिनिमा मधलं अंतर, ते आपल्याला शोधायचं आहे. व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. सो 2 lambda is 5.46 into 10⁻⁷ into capital D 0.4 upon A म्हणजे width of the slit 0.4 मिलीमीटर मीन्स 0.4 into 10⁻³ सॉल्व केलं याला यू गेट 1.093 into 10⁻³ मीटर मीन्स 1 मिलीमीटर नियरली. ओके. सो डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट टू ऑर्डर मिनिमा इज 1 मिलीमीटर. म्हणजे इकडचा पहिला मिनिमा आणि पलीकडच्या साईडचा पहिला मिनिमा यांच्यामधलं अंतर 1 मिलीमीटर असेल. The sixth question is, in front upper diffraction by narrow slit, a screen is placed at a distance of 2 meter from the lens to obtain the diffraction pattern. म्हणजे स्क्रीनचं अंतर आहे 2 मीटर म्हणून कॅपिटल डी झालं 2 मीटर. इफ द स्लिट विड्थ इज 0.2 मिलीमीटर. स्लिट विड्थ म्हणजेच ए इज 0.2 मिलीमीटर म्हणजे 0.2 इंटू 10⁻³ मीटर. अँड द फर्स्ट मिनिमा इज 5 मिलीमीटर ऑन आयदर साइड्स ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. सेंट्रल मॅक्झिमाच्या दोन्ही साईडला पहिला मिनिमा आहे 5 मिलीमीटर अंतरावर. म्हणजे पहिल्या मिनिमाचं अंतर दिलं आहे आपल्याला 5 मिलीमीटर. सो x1 इज 5 मिलीमीटर मीन्स 5 इंटू 10⁻³ मीटर. फाइंड वेवलेंथ ऑफ द लाईट. तर आपल्याला लाईटची वेवलेंथ काढायची. मग पहिल्या मिनिमाचं अंतर जर आपल्याला दिलेलं आहे तर पहिल्या मिनिमाच्या अंतराचा फॉर्म्युला काय. द डिस्टन्स ऑफ nth मिनिमा इज xn इज इक्वल टू n टाइम्स लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल ए. सो डिस्टन्स ऑफ फर्स्ट मिनिमा इज यांच्या ऐवजी 1 घ्या. So x1 is equal to 1 times lambda into capital D upon A. So lambda is equal to x1 into A upon capital D. x1 म्हणजेच पहिल्या मिनिमाचं अंतर 5 into 10⁻³ मीटर. A means width of the slit 0.2 into 10⁻³ and capital D means distance of the screen from the slit 2 मीटर. व्हॅल्यूज प्लेस केल्या, सॉल्व केलं, आपल्याला मिळालं 5 into 10⁻⁷ मीटर म्हणजेच 5000 angstrom unit. So wavelength of the light used is 5000 angstrom unit. हे सगळे प्रश्न होते 3 मार्क असणारे वेटेज असणारे क्वेश्चन बँकमध्ये विचारलेले, सगळे आपण सॉल्व केलेत. त्यानंतर समोरचा पार्ट येतो त्याच्यामधला लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन विच कॅरीज 4 मार्क इच. त्यातला पहिला प्रश्न आहे डिस्क्राईब जॉमेट्री ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट विथ द हेल्प ऑफ नीट रे डायग्राम. प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. डिस्क्राईब जॉमेट्री ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट विथ द हेल्प ऑफ नीट रे डायग्राम. म्हणजे एक्सपेरिमेंटल सेटअप तुम्हाला पूर्ण व्यवस्थित लिहायचं आहे, नीट रे डायग्राम पण काढायची आहे. व्हॉट इज फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ कशाला म्हणतात त्याची व्याख्या पण तुम्हाला लिहायची आहे. नंतर ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर इट म्हणजे फ्रिंज विड्थचं डेरिव्हेशन पण तुम्हाला पूर्ण त्याच्यात लिहायचं आहे.
राईट द कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह ॲज वेल ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स. आणि हा पार्ट पण अजून त्याच्यात वाढवला त्यांनी की कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सच्या कंडिशन पण त्याच्यात तुम्हाला लिहायच्या आहेत. क्वेश्चन थोडा मोठा तयार झाला आहे हां, त्यामुळे 4 मार्काच्या वेटेजपेक्षा याचं वेटेज जास्त पाहिजे होतं. ठीक आहे, असू द्या. जो प्रश्न दिला आहे त्यानुसार आपण सोडवतो आहे. आता जॉमेट्रीबद्दल आपण लिहितो आहे त्या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची. द 2 slits S1 and S2 आर केप्ट सेपरेटेड बाय डिस्टन्स स्मॉल डी. अ स्क्रीन इज केप्ट ॲट अ लार्जर डिस्टन्स कॅपिटल डी फ्रॉम द 2 slits ॲज शोन. तुम्हाला जॉमेट्री विचारली आहे म्हणजे तुम्हाला एक्सपेरिमेंटल सेटअपची डायग्राम नाही काढायची आहे, ही डायग्राम काढायची आहे. लक्षात घ्या, या S1 आणि S2 पासून जे रेज जातील ते या डायरेक्शनने जातील, त्यामुळे ॲरो तुम्ही दाखवू शकता. ही ती स्क्रीन, हे ते दोन्ही सोर्सेस म्हणजे दोन्ही स्लिट S1 S2 आणि स्लिट आणि स्क्रीन यांच्यामधलं अंतर कॅपिटल डी. सेंट्रल स्पॉट O, हा जो सेंट्रल स्पॉट O आहे O डॅश, द सेंट्रल पॉईंट O डॅश द स्क्रीन इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम S1 आणि S2. S1 आणि S2 पासून हा इक्वी डिस्टन्सवर आहे. सो वेव्ज रिचिंग ॲट दिस पॉईंट इंटरफेअर इन सेम फेज सो दॅट दिस पॉईंट अपियर्स ब्राईट. त्यामुळे हा पॉईंट ब्राईट आपल्याला दिसेल. ॲट पॉईंट P, आता स्क्रीनवरचा कोणताही पॉईंट आपण घेतला तर ॲट पॉईंट P ऑन द स्क्रीन विच इज ॲट अ डिस्टन्स Y फ्रॉम द सेंट्रल पॉईंट O डॅशपासनं Y एवढ्या अंतरावर तो पॉईंट P आहे. द वेव्स फ्रॉम S1 and S2 कवर्स अनइक्वल डिस्टन्स while reaching the point P. The point may be bright or dark depending on the path difference. त्या पॉईंट P पर्यंत ज्या वेव्स जातील S1 आणि S2 पासनं त्यांनी कापलेलं अंतर वेगवेगळं असेल, त्यामुळे साहजिकच पाथ डिफरन्स तिथे असेल. आणि पाथ डिफरन्स असल्यामुळे तो जो पॉईंट P आहे तो ब्राईट असेल किंवा डार्क असेल डिपेंडिंग ऑन दॅट पाथ डिफरन्स. मग आता इथे कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट पॉईंट P, तो पॉईंट P ब्राईट असण्यासाठी काय कंडिशन आहे? फॉर द पॉईंट P टू बी अपियर ॲज ब्राईट पॉईंट, दॅट इज फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स द पाथ डिफरन्स बिटवीन द वेव्स फ्रॉम द 2 sources मस्ट बी इंटिजर टाइम्स वेव्हलेंथ. एन लॅम्बडा असले पाहिजे पाथ डिफरन्स, किंवा फेज डिफरन्स किती असला पाहिजे? ट्वाईस एन टाइम्स पाय असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तो पॉईंट P ब्राईट असण्यासाठी ही कंडिशन आहे. तशाच प्रकारे तो पॉईंट P डार्क असण्यासाठी काय कंडिशन असेल, म्हणजे तिथे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होण्यासाठी काय कंडिशन असेल ते पण तुम्हाला लिहावं लागेल. सो द कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट P इज पाथ डिफरन्स मस्ट बी ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेव्हलेंथ मीन्स ट्वाईस एन -1 टाइम्स λ/2 अँड फेज डिफरन्स मस्ट बी ऑड टाइम्स पाय. ही कंडिशन आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे त्या कंडिशन मी तिथे मांडल्या. ठीक आहे, एक्सपेरिमेंटल सेटअपबद्दल लिहिलं आपण, जॉमेट्रीबद्दल आपण सगळं लिहिलं. आता आपण लिहितोय फ्रिंज विड्थ म्हणजे काय आणि फ्रिंज विड्थचं डेरिव्हेशन. फ्रिंज विड्थची कोणती एक व्याख्या लिहा. मी एक व्याख्या लिहितोय, द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईट बँड और सक्सेसिव्ह डार्क बँड इज कॉल्ड बँड विड्थ और फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ काय ते लिहून टाकलं आपण. त्यानंतर त्याचं डेरिव्हेशन फॉर बँड विड्थ. मग आता या फिगरमध्ये आपण ट्रायंगल S1-P आणि S2-P हे 2 ट्रायंगल आपण कन्सिडर केले आणि त्या 2 ट्रायंगलचा वापर करून आपण पाथ डिफरन्स शोधतोय. सो अप्लाय पायथागोरस थेरम टू ट्रायंगल S1-P आणि S2-P. दोन्ही ट्रायंगलला आपल्याला ते अप्लाय करायचं आहे. तर S2P स्क्वेअर इज इक्वल टू D² + Y + D/2 होल स्क्वेअर. सॉल्व केलं त्याला तर आपल्याला मिळतं S2P स्क्वेअर इज इक्वल टू D² + Y² + YD + D². दुसऱ्या ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम अप्लाय केला तर S1P स्क्वेअर आपल्याला मिळतं D² + Y² - YD + D². हे फिगरवरनं बघा, मी जे बोलतो आहे ते फक्त तुम्हाला ऐकायला ते वेगळं वाटेल. फिगर पण सोबत ठेवा तुमच्या, म्हणजे तुम्हाला फिगरवरनं लक्षात येईल. सो दोघांचं सबट्रॅक्शन केलं, सबट्रॅक्शन आलं S2P स्क्वेअर - S1P स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस YD. A² - B² एक्सपान्शन घेतलं आपण A + B × A - B नुसार. S2P + S1P × S2P - S1P इज इक्वल टू ट्वाईस YD. हा S2P - S1P लेफ्ट हँड साईडलाच ठेवला, S2P + S1P राईट हँड साईडला शिफ्ट केला. सो ट्वाईस YD अपॉन S2P + S1P. हे दोन्ही डिस्टन्सेस जवळपास सारखे आहेत, विच आर नियरली इक्वल टू कॅपिटल D, म्हणून D + D म्हणून ट्वाईस D ठेवला. सो S2P - S1P इज इक्वल टू ट्वाईस YD अपॉन ट्वाईस D. 2 कॅन्सल होईल, म्हणजेच S2P - S1P म्हणजेच पाथ डिफरन्स बिटवीन द वेव्स इज Y × स्मॉल d अपॉन कॅपिटल D.
हा झाला त्या दोन वेवमधला पाथ डिफरन्स, की ज्या दोन्ही वेव त्या पॉईंट पी वर एकत्र येतील आणि त्यानुसार तिथे ब्राईट किंवा डार्क बँड तयार होईल. समजा तो पॉईंट पी ब्राईट आहे. फॉर द पॉईंट टू बी ब्राईट द कंडिशन इज पाथ डिफरन्स शुड बी इक्वल टू इंटिजर टाइम्स लॅम्बडा. पाथ डिफरन्स किती आला, वाय इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी इज इक्वल टू एन लॅम्बडा. सो वाय इज इक्वल टू एन टाइम्स लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. वायला मी वाय एन असं म्हटलं कारण की हे आपण समजा तिथे इमॅजिन करतोय पी पॉईंटला यंथवा ब्राईट बँड तयार झाला. सो वाय एन म्हणजे डिस्टन्स ऑफ यंथ ब्राईट बँड. दिस इज द पोझिशन ऑफ यंथ ब्राईट बँड ऑन द स्क्रीन फ्रॉम सेंट्रल बँड. सेंट्रल बँडपासून एवढ्या अंतरावर तो यंथवा ब्राईट बँड असेल. सिमिलरली त्याच प्रकारे आपण विचार केला, द पोझिशन ऑफ एन प्लस वनथ ब्राईट बँड ऑन द स्क्रीन फ्रॉम सेंट्रल बँड इज, तिथे यांच्याऐवजी एन प्लस वन घ्या. सो वाय एन प्लस वन इज इक्वल टू एन प्लस वन टाइम्स लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. या पोझिशनला तयार होतो यंथवा ब्राईट बँड, या पोझिशनला तयार होतो एन प्लस वनथवा ब्राईट बँड. जर या दोघांमधलं अंतर जर आपण काढलं तर आपल्याला काय मिळेल, बँड विड्थ. सो द डिस्टन्स बिटवीन यंथ अँड एन प्लस वनथ ब्राईट बँड इज, दॅट इज बँड विड्थ ऑर फ्रिंज विड्थ, डब्ल्यू इज. बँड विड्थला मी डब्ल्यू म्हटलं. सो डब्ल्यू इज इक्वल टू वाय एन प्लस वन मायनस वाय एन. सो इट इज लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर बँड विड्थ ऑर फ्रिंज विड्थ. आता इथे फक्त ब्राईट बँडसाठीच मी बँड विड्थ काढली, डार्क बँडसाठी पण तुम्हाला काढता येईल, पण प्रश्नाची लेंथ खूप जास्त होईल त्यामुळे एकासाठी आपण काढली आहे. फक्त ऑप्टेन अँड एक्सप्रेशन फॉर बँड विड्थ आले 4 मार्कासाठी, तर मात्र ब्राईट बँडसाठी पण बँड विड्थ काढा आणि डार्क बँडसाठी पण काढा. पण एवढा मोठा जर प्रश्न असेल तर फक्त एका बँडसाठीच बँड विड्थ काढा. त्यानंतर त्यांनी अजून प्रश्न विचारला आपल्याला, कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग त्या पण तुम्हाला लिहाव्या लागतील, सेपरेट लिहाव्या लागतील. मग आता प्रश्नाच्या मतात आपण त्या कंडिशन टाकलेल्या आहेत, पण त्याचं सेपरेट मार्किंग असेल या पार्टचं पण, आणि म्हणून मग तुम्हाला सेपरेट त्या कंडिशन लिहाव्या लागतील. आता कंडिशन काय दिल्यात पहा. वेन द इंटरफेरिंग वेव्हज इंटरफिअर इन फेज देन द रिझल्टंट इंटेन्सिटी इज फाउंड टू बी called constructive interference. Therefore, path difference must be either 0 lambda or 2 lambda or 3 lambda or so on. Means path difference is n lambda. But path difference of lambda corresponds to phase difference of 2 pi. हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून मग path difference जर एवढा आहे तर phase difference किती असेल. path difference जर 0 आहे तर phase difference 0. path difference जर lambda आहे तर phase difference 2 pi. path difference जर 2 lambda आहे तर phase difference 4 pi and so on. Means phase difference must be even times pi. सो हे झालं कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तशाच प्रकारे कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय असतील. वेन द इंटरफिअरिंग वेव्हज इंटरफिअर आउट ऑफ फेज सो दॅट रिझल्टंट इंटेन्सिटी इज मिनिमम कॉल्ड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इंटरफिअर झाल्यानंतर जर रिझल्टंटची इंटेन्सिटी मिनिमम असेल तर तिथे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतं, हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून मग त्यासाठी त्या वेव्हज आउट ऑफ फेज एकत्र आल्या पाहिजेत. आउट ऑफ फेज एकत्र आल्या पाहिजे म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा पाथ डिफरन्स असेल लॅम्बडा बाय 2 और 3 लॅम्बडा बाय 2 और 5 लॅम्बडा बाय 2 और सो ऑन. म्हणजेच ऑर टाइम्स लॅम्बडा बाय 2 म्हणजेच ट्वाइस एन मायनस 1 टाइम्स लॅम्बडा बाय 2. अँड फेज डिफरन्स, मग लॅम्बडा बाय 2 जर पाथ डिफरन्स आहे तर फेज डिफरन्स किती असेल पाय. 3 लॅम्बडा बाय 2 पाथ डिफरन्स आहे तर फेज डिफरन्स किती असेल 3 पाय. 5 लॅम्बडा बाय 2 पाथ डिफरन्स आहे तर फेज डिफरन्स किती असेल 5 पाय अँड सो ऑन. मीन्स ऑर टाइम्स पाय, मीन्स ट्वाइस एन मायनस 1 टाइम्स पाय. सो दीज आर द कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स. ह्या तुम्हाला सेपरेट पण लिहायच्या आहेत. द सेकंड क्वेश्चन इज एक्सप्लेन फ्रॉनोफर डिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्लिट विथ नीट रे डायग्राम. ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर विड्थ ऑफ सेंट्रल ब्राईट फ्रिंज. सेंट्रल ब्राईट फ्रिंजची विड्थ पण तुम्हाला शोधायची आहे. मग त्यासाठी पहिले आपल्याला फ्रॉनोफर डिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्लिट एक्सप्लेन करावं लागेल. सो कन्सिडर अ नॅरो स्लिट ऑफ विड्थ ए इल्युमिनेटेड बाय मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्बडा. Let a plane wavefront bounded by parallel rays is incident on the slit AB. या AB या स्लिटवर प्लेन वेवफ्रंट आपण बाउंड इन्सिडेंट केला. द डिफ्रॅक्टेड लाईट आफ्टर AB इज फोकस ऑन द स्क्रीन बाय अ कॉन्व्हर्जिंग लेन्स MN. या कॉन्व्हर्जिंग लेन्सवर हे रे टाकले आपण आणि त्यांनी तो स्क्रीनवर फोकस केला. द स्क्रीन इज केप्ट ॲट अ फोकल पॉईंट ऑफ लेन्स. या कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकल पॉईंटवर ही स्क्रीन तुम्हाला ठेवायची आहे, म्हणजे D इज इक्वल टू F हे अंतर असेल. आता D हे एवढं असतं, हा कॉन्व्हेक्स लेन्स एकदम जवळ असतो, हे पण लक्षात ठेवा. सेंट्रल मॅक्झिमा P0. आता इथे मॅक्झिमा का तयार होईल सेंट्रल पॉईंटला त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. लेट O बी द सेंट्रल पॉईंट ऑफ स्लिट. स्लिटचा सेंट्रल पॉईंट O आहे. द सेकंडरी वेव्हज मुव्हिंग पॅरलल टू OP0
ज्या रेज OP0ला पॅरलल चालल्या त्यांच्याबद्दल बोलतो आहे. पॅरलल टू OP0 मीट्स द स्क्रीन ॲट पॉईंट P0. जे सगळे पॅरलल रेज असतील OP0ला पॅरलल रेज ते सगळे या पॉईंट P0वर मीट करतील त्या स्क्रीनवर. द ऑप्टिकल पाथ डिफरन्स बिटवीन दीज वेव्स इज 0 सो दॅट दे प्रोड्युसेस ब्राईट पॉईंट ॲट P0 कॉल्ड सेंट्रल मॅक्झिमा. सगळ्या वेव्स फेजमध्ये एकत्र येतील त्यामुळे इथे ब्राईट स्पॉट तयार होईल. हा सेंट्रल मॅक्झिमा तयार होईल कारण की सगळ्या वेव्ह फेजमध्ये एकत्र येत आहेत म्हणून हा याचं ब्राईटनेस जास्त असेल. आपण आता विचार करूया बाकीच्या पॉईंटवर. ठीक आहे, सेंट्रलला मॅक्झिमा तयार झाला. आता मिनिमा कुठे तयार होईल त्याचा विचार करतो आहे. सो कन्सिडर अ पॉईंट P ऑन द स्क्रीन वेअर वेव्ज मेकिंग ॲन अँगल θ1 विथ OP0 आर ब्रॉट टू फोकस. OP0शी θ1 एवढ्या अँगल करणाऱ्या ज्या सगळ्या वेव्ज आहेत त्या फोकस झाल्यात समजा पॉईंट Pला. द पाथ डिफरन्स बिटवीन द एक्स्ट्रीम रेज AP अँड BP इज BC इज इक्वल टू A sin θ1. आता हा पाथ डिफरन्स समजा लॅम्बडा एवढा आहे. सो A sin θ1 इज इक्वल टू लॅम्बडा. फ्रॉम फिगर द पाथ डिफरन्स पाथ डिफरन्स बिटवीन AP अँड OP इज लॅम्बडा बाय 2 अँड बिटवीन OP अँड BP इज लॅम्बडा बाय 2. त्या डिस्टन्सला आपण 2 पार्टमध्ये डिवाईड केलं. अर्ध्या पार्टमधला पार्ट डिफरन्स लॅम्बडा बाय 2, अर्ध्या पार्टमधला पार्ट डिफरन्स लॅम्बडा बाय 2. सो दॅट दे प्रोड्युसेस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट P. त्यामुळे त्या पॉईंट Pवर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार करतील एक्स्ट्रीम वेव्ज. सिमिलरली देअर एक्झिस्ट पेअर ऑफ पॉईंट्स इन द रिजन AO अँड BO विच हॅज पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2 अँड दे प्रोड्युसेस डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न ॲट P. तशाच प्रकारे या रिजनमधली एक वेव आणि इकडच्या रिजनमधली वेव ह्या पण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स त्या पॉईंट Pला तयार करतील. सो देअरफॉर ॲट द पॉईंट P फर्स्ट मिनिमा गेट फॉर्म. ठीक आहे. सिमिलरली फॉर पाथ डिफरन्स A sin θ2 is equal to 2 lambda, second minima get form. Hence the condition for minima formation is A sin θn is equal to n lambda. Let the distance of nth minima is yn from central maxima. Central maxima पासून nth वा minima yn एवढ्या अंतरावर आहे. So A times yn upon capital D is equal to n lambda असं आपल्याला लिहिता येतं. So distance of nth minima from central maxima is yn and it is equal to n times lambda into capital D upon A. ठीक आहे. In the same manner the distance of n plus 1th minima will be n ला रिप्लेस करा n plus 1 नी. So yn plus 1 is equal to n plus 1 times lambda into capital D upon A. So this is distance of n plus 1th minima. आपल्याला बँड विड्थ काढायची आहे. बँड विड्थ म्हणजे डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह मिनिमा अँड इट इज सो W इज इक्वल टू yn plus 1 मायनस yn. दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर ते येतं लॅम्बडा इंटू कॅपिटल D अपॉन A. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर बँड विड्थ. डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये बँड विड्थ किती असेल तर ती पण लॅम्बडा इंटू कॅपिटल D अपॉन स्मॉल a एवढी असेल. त्यानंतर आपल्याला शोधायचं आहे की सेंट्रल मॅक्झिमा जो आहे त्याची विड्थ. आता सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ कशी काढसाल तर एका साईडला पहिला मिनिमाचं अंतर किती आहे सेंट्रल बँडपासनं, दुसऱ्या साईडला पहिल्या मिनिमाचं अंतर किती आहे सेंट्रल बँडपासनं, ते दोन्ही अंतर आपण शोधू आणि त्या दोघांमधलं अंतर म्हणजेच काय सेंट्रल मॅक्झिमाचं डिस्टन्स. सो विड्थ ऑफ सेंट्रल ब्राईट बँड, द विड्थ ऑफ सेंट्रल ब्राईट बँड इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन फर्स्ट मिनिमा ऑन आयदर साइड्स ऑफ सेंट्रल ब्राईट बँड. सो विड्थ ऑफ सेंट्रल ब्राईट बँड इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ फर्स्ट मिनिमा ऑन वन साइड अँड डिस्टन्स ऑफ फर्स्ट मिनिमा ऑन अदर साइड. या दोघांमधलं डिस्टन्स सो y1 प्लस y1. So lambda into capital D upon small a plus lambda into capital D upon small a. So it is 2 times lambda into capital D upon small a. So this is the expression for width of central maxima which is twice as that of the other bands. Central maxima ची width ही दुप्पट असते बाकीच्या बँड पेक्षा पण. हे पण याच्यावरनं तुम्हाला क्लिअर करता येतं. And the third question means last question of 4 mark is what is interference. Interference म्हणजे काय तुम्हाला सांगायचं आहे. एक्सप्लेन कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स विथ द हेल्प ऑफ डायग्राम. डायग्रामच्या सहाय्याने कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय ते तुम्हाला सांगायचं आहे. अँड व्हॉट आर कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट. कोहेरंट सोर्सेस कशाला म्हणतात ते पण तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न छोटासा आहे की जास्त मोठा नाही 4 मार्काच्या हिशोबानुसार. बाकीचे दोन्ही प्रश्न मात्र थोडे लेंदी आहेत 4 मार्काच्या विचार जर करसाल तर. हा छोटा आहे. बघा आता पहिला आपण इंटरफरन्स म्हणजे काय ते लिहू. व्हेन 2 or more लाईट वेव्स सुपरइम्पोज विथ इच अदर दे प्रोड्युसेस फिजिकल इफेक्ट कॉल्ड इंटरफेरन्स. त्याला आपण इंटरफेरन्स म्हणतो. डेफिनेशन दिलेली आहे. द एन्हान्समेंट ऑर कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स इज कॉल्ड इंटरफेरन्स.
व्हेन द वेव्ज इंटरफिअर म्हणजे सुपरइम्पोज जेव्हा त्या वेव्ज होती लाईट वेव्ज, द एनर्जी ऑल्सो गेट रिडिस्ट्रीब्युटेड अँड वी ऑब्झर्व इंटरफिअरन्स पॅटर्न. अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड दिसतात ना आपल्याला, म्हणजेच तिथे काय झालं असतं, एनर्जीचं रिडिस्ट्रीब्युशन झालेलं असतं. त्यानंतर आपण हा झाला पहिला पार्ट, इंटरफिरन्स कशाला म्हणतात. दुसरा पार्ट, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स कशाला म्हणतात ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. व्हेन द इंटरफिअरिंग वेव्ज इंटरफिअर इन फेज then the resultant displacement is found to be maximum and the point appears bright, called constructive interference. त्याला constructive interference म्हणतात. Destructive interference कशाला म्हणतात. When the interfering waves interfere out of phase, then the resultant displacement is found to be minimum and the point appears dark, called destructive interference. आपल्याला डायग्रामच्या साहाय्याने कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स एक्सप्लेन करायचं आहे. त्यामुळे डायग्राम काढावी लागेल. मग डायग्राम काढण्यासाठी डायग्रामचं एक्सप्लेनेशन पण लिहावं लागेल, डायग्राम पण काढावं लागेल. बघा, कन्सिडर टू कोहेरंट सोर्सेस S1 and S2 सेंडिंग वेव्ज. लेट कंटिन्यू सर्कल रिप्रेझेंट क्रिस्ट अँड डॉटेड सर्कल रिप्रेझेंट ट्रफ. हे दोन सोर्सेस घेतले S1 आणि S2. कंटिन्यू सर्कल म्हणजे हे सर्कल्स की जे क्रिस्ट दाखवतात आणि हे डॉटेड सर्कल जे आहेत ते ट्रफ दाखवतात. ओके. When crest of one wave interfere with crest of other wave, bright point get form. त्याला आपण X ने दाखवलंय because they interfere in phase. When crest of one wave interfere with trough of other wave, dark point get form. त्याला O ने आपण दाखवलेलं आहे किंवा डॉट ने आपण त्याला दाखवलंय because they interfere out of phase. आता ही फिगर काढायची. जिथे जिथे क्रिस्टची वेव एकत्र आली तिथे ब्राईट पॉईंट, बघा हा ब्राईट पॉईंट, हा ब्राईट पॉईंट, डॉट डॉट एकत्र आलेत, कंटिन्यू सर्कल एकत्र आले, ब्राईट पॉईंट. म्हणजे जिथे एका वेवची क्रिस्ट आणि दुसऱ्या वेवची क्रिस्ट किंवा एका वेवची ट्रफ आणि दुसऱ्या वेवची ट्रफ एकत्र येईल त्याला मी क्रॉसनी दाखवलं. आणि जिथे एका वेवची क्रिस्ट आणि दुसऱ्या वेवची ट्रफ एकत्र येईल तिथे डार्क पॉईंट तयार होणार, त्याला मी डॉटनी दाखवलेत. अशा प्रकारे कन्स्ट्रक्टिव्ह आणि इंटरफिरन्स डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स तुम्हाला दाखवता येईल. फिगरनुसार आपण ते दाखवलेलं आहे. आता कोहेरंट सोर्सेस कशाला म्हणायचे ते पण त्यांनी विचारलं आहे. द टू सोर्सेस इमिटिंग वेव्ज इन फेज ऑर विथ कॉन्स्टंट फेज डिफरन्स देन दे आर कॉल्ड कोहेरंट सोर्सेस. जर दोन सोर्सेस असे आहेत की त्यांच्यामधनं बाहेर पडणाऱ्या वेव्ज मधला फेज डिफरन्स हा 0 असतो किंवा कॉन्स्टंट असतो तर अशा सोर्सेसला काय म्हणतात, कोहेरंट सोर्सेस. इथे या वरच्या फिगरमध्ये S1 आणि S2 हे आपल्यासाठी कोहेरंट सोर्सेस म्हणूनच काम करतायत. ठीक आहे. असे सगळे क्वेश्चन्स आपण या चॅप्टरवरचे बघितलेत.